लग्न जुळत नसेल तर एक तर गुरुचा जप सांगतात किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ सांगतात. तर त्याचं काय महत्व आहे आणि ते केल्याने असे कुठले दोष नाहीसे होतात? करिअर स्ट्रॉंग असून सुद्धा जर कधी लग्न जमतच नसेल तर मला असं वाटतं की नवनाथ भक्तिसार मधला 28वा अध्याय वाचन करणे हे सगळ्यात रामबाण उपाय आहे. किंवा आपल्या नक्षत्र वृक्षाची साधना करणे. तसेच अजून त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशती मधले काही उपाय आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, ते जर कधी आपण एका पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यावर उजवा हात ठेवला, भस्म टाकायचा, उजवा हात ठेवायचा आणि 7 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करायचा किंवा शाबरी कवचाचा 7 वेळा पाठ करायचा आणि ते पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आणि ते स्वतःही प्यायचं आपण. त्याच्याने सुद्धा निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्याला म्हणजे लग्नाचे कार्य पटापट होतात. तसेच गुरुचरित्राचा काही पार्ट आहे. गुरुचरित्राचं पण अनन्यसाधारण महत्व आहे. त्या ठिकाणी गुरु शुक्र या ग्रहांचे जर कधी आपण पारायण करतो, आता देवी म्हणजे एक शुक्राचा अधिपत्य आलं, एक प्रकारचं लक्झरी लाईफ आली. गुरु म्हणजे एक प्रकारचा विरक्तता आली, एक प्रकारचा ऍक्च्युअल संन्यास आला. पण तो गृहस्थाश्रमात न जातो. गृहस्थाश्रम गुरु संन्यासी ग्रह असून का आपल्याला याच्यात टाकतो बॉस, तर तो गृहस्थाश्रमात न संन्यास म्हणजे मुक्तीकडे माणूस जातो. त्यामुळे गुरुग्रह पहिले वैवाहिक तुम्हाला सौख्य देत असं. तर त्या व्यक्तीचं व्यवस्थित लग्न म्हणजे तो जर कधी तेवढा कर्तव्यदक्ष असेल, कॅपेबल असेल तर निश्चितच त्याला छान वैवाहिक सुख असतं.